हॅलो, रुपाली, माझा आवाज येत आहे? हो मॅम. आज का कोणी येणार नाही आज का? माहित नाही मॅम, मी मेसेज टाकलाय ग्रुपवर पण कोणी जॉईन नाही झालेलं आहे. 3:15 होत आहे. हो. ठीक आहे. आज मी तुम्हा लोकांना इंडियन ट्रेडिशनल टेक्सटाईल मधले काही कापडचे बद्दल वेगळे वेगळे स्टेटचे दाखवणार होती. म्हणजे याच्यात प्रत्येक राज्यात जे काही एम्ब्रॉयडरी होतात ना, ते घेऊन पण पूर्ण आहे. तर तुम्हाला एम्ब्रॉयडरी जे विषय आहे त्याच्यात पण हे ती मदत होऊन जाईल. ठीक आहे. कोणाला एकदा पुन्हा मेसेज करून बघ ग्रुपवर. हो मॅम. काय हो नाही तर मग क्लास चालू करते, तूच ऐकून घे अजून बघून. हो. तुझं माईक ऑन आहे बेटा?
हॅलो पण येस मॅम. काय म्हणत आहे लोक? काही रिप्लाय आलाय? नाही मॅम, अजूनपर्यंत काही नाही. 2 मिनिटं झाले असेल मेसेज केलं. हो मॅम. कोणीच नाहीये? नाही. ठीक आहे. पवन सर, पवन सर, हॅलो सर, माईक ऑन आहे तुमचा. तुमचं याचं माईक ऑन आहे, बंद करून द्या. हिंदी चालू करून देते बेटा, ते लोक जेव्हा येतील. हो मॅम. तर आपण हे गुजरातची जी स्टिच आहे, सिंधी आहे, माहित आहे? सिंधी टाका पाहिलाय का कापड काही? स्पेशली हे सिंधी टाका कॉटन फॅब्रिक वर राहते. हे ट्रेडिशनल जे फॅब्रिक आहे ना गुजरातचं, त्याचा रंग दिलाय की व्हाईट कॉटन अँड इंडिगो कलर. इंडिगो म्हणजे निळा रंग, ठीक आहे. इंडिगो ब्ल्यू म्हणतो ना, जे काय म्हणतात, रॉबिन लिक्विड येत होतं माहित आहे, उजाला व्हाईट, रॉबिन कंपनीचं, त्याच्यावर इंडिगो ब्ल्यू करून लिहून राहत होता. तर ते इंडिगो मीन्स निळा रंग आहे. स्टिचेस कोणते यूज होतात तिथे? डार्लिंग स्टिच म्हणजे सॅटिन स्टिच, चेन स्टिच अँड हेरिंग बोन, बटन होल स्टिच माहित आहे तुम्हाला लोकांना? एम्ब्रॉयडरी थोडीफार काही झाली असेल ना? हो मॅम. म्हणजे हे सर्व हेरिंग बोन, बटन होल स्टिच, चेन स्टिच, हे काय म्हणजे हे स्टिचेस इतरे कोणते दुसरे स्टिचेस यूज नाही होत होते गुजरातच्या एम्ब्रॉयडरी मध्ये. त्याच्यामुळे ते म्हणजे प्रत्येक राज्याची एक ते स्पेशालिटी होऊन गेली आहे की हे रंग अजून अशीच एम्ब्रॉयडरी, हे मोटिव्ह. तर हे जे ट्रेडिशनल टेक्सटाईल होते तेव्हा हे सर्व एम्ब्रॉयडरी म्हणजे कसं बिफोर तुमचं 18th सेंचुरी म्हणू शकतात किंवा 17th सेंचुरी पासून चालू आहे. मोटिव्स आर स्पेशली जॉमेट्रिकल बॉर्डर्ड. जॉमेट्रिकल म्हणजे रेक्टँगल, स्क्वेअर, सर्कल, हे सर्व जॉमेट्रिकल शेप्स आहेत. हेच घेऊन ते लोक पॅटर्न तयार करतात. 8 पॉइंटेड स्टार पॅटर्न म्हणजे हे पर्टिक्युलरली हे पॅटर्नचे स्टार, मिरर वर्क, फ्लोरल, पिकॉक मोटिव्ह, बर्ड, ट्रीज, हे सर्व अरेंज करून ते पूर्ण सिंधी स्टिचेस होत होते. हे कुशन कवर्स पासून टेबलक्लॉथ, बेड कवर्स मतलब बेडशीट, हे पद्धती याला फुल म्हणजे थोडंसं मोठं करून बघशील तर हे आहे सिंधी टाका.
म्हणजे वरून खाली खालून वर एक चौकोन बॉक्स राहते, 2 रेष क्रॉस करून, अजून त्याच्यावर पूर्ण ते वरचं जे दोरा आहे ते वरच राहते, खाली नाही जात. तर काही वेगळे वेगळे क्रॉस स्टिच मध्ये तुम्ही लोकांनी सॅम्पल्स केले असेल ना, वॉल हँगिंग, हँडबॅग, हे गुजरातची स्पेशालिटी आहे. म्हणजे याच्यावर पूर्ण चेन स्टिच, डार्लिंग स्टिच मीन्स सॅटिन स्टिच आहे. अजून कोणते स्टिच होते, हेरिंगबोन, हे जोड्यावर केलेले क्रॉस स्टिच. बुक कवर्स खूप म्हणजे चाल आता म्हणजे जे मॉडर्न एज आहे, ट्रेंड जे आहे ते बुक कवर्स तर खूप आहे. कपड्यावरची एम्ब्रॉयडरी. अजून सिंधी टाकाचे कोणते सॅम्पल्स केले होते तुम्ही लोक? हे बघा, ही जी आहे हे बॉर्डर आहे. हे आता मॉडर्न एज मध्ये आपण फॅशन जे काही क्लोथिंग तयार करतो, अजून त्याच्यावर सिंधी टाका कोणते कोणते पद्धती वापरली जात आहे ते दाखवलं आहे. ठीक आहे. तर हे 20th सेंचुरी आफ्टर इंडिपेंडन्स जे फॅशन ट्रेंड झालं होतं, हे आहे लक्षात तुम्हा लोकांचे? गुजरातची हे सिंधी टाका करून केलं आहे का? हो मॅम, ते असं मी सॅम्पल्स बनवले होते एम्ब्रॉयडरीचे. केले होता ना एम्ब्रॉयडरीचं काही हो. प्रोजेक्टवर? ठीक आहे. हे कशिदा आहे, काश्मीरची एम्ब्रॉयडरीला आपण कशिदा म्हणतो. तर कशिदा मध्ये जास्त करून तर हे मोठे मोठे जे शॉल्स राहतात, मेल अजून फिमेल लोकांची शॉल, म्हणजे पांघरायची जे आपली शॉल आहे ती. ठीक आहे. शॉलला दोशाला करून, मिनिंग ट्विन दोशाला म्हणजे दोन्ही कडून आपण ते शॉल वापरू शकतो. 2 शॉल. The demand of the shawls increased during the Mughal time. हे जे शॉलचं जे चलन होतं ते मुघल राज्यात जेव्हा म्हणजे मुघल म्हणजे शहाजहान, अजून औरंगजेबाला जे काळ होतं तेव्हा ते जे काळात आपली ही शॉल खूप जास्त प्रसिद्ध झाली होती. बाय द 18th century they were exported to Europe. म्हणजे आपण इथे शॉल तयार करून युरोपचे जे कंट्रीज आहेत, स्वित्झर्लंड, जर्मनी, ते भागात आपली शॉल जात होती. आणि बाय 19th century the shawl industry were decline. म्हणजे 100 वर्षात हे कमी पण झालं शॉल तयार करणं. अजून जे काही शॉलचे काही पिक्चर्स आहे. तर कशिदा बघा. आता हे कशिदा कशावर करतो आपण? वुलनचं कापड राहतं, सिल्क आहे, मग कॉटन, हे 3 कापड राहत होते ज्याच्यावर आपण ही एम्ब्रॉयडरी किंवा हे शॉल्स तयार होत होते हे कपड्यासोबत. तर व्हाईट, ग्रीन, पर्पल, ब्ल्यू, येलो, ब्लॅक हे ट्रेडिशनल कलर्स यूज होत होते. The pashmina जे shawls आहे, the base fabric used for the embroidery is the pashmina. Either it is with natural colors or being off white or dyed. म्हणजे हे जेव्हा शॉल्स जेव्हा बनतात, जसं लोकर कोणत्या रंगाची राहते? मेंढ्याचे जे रंग पांढरे झाले किंवा ऑफ व्हाईट माती लागून जे रंग पिवळसर पांढरं जे राहतं त्याला ऑफ व्हाईट म्हणतो आपण. तर हे सर्व जे रंगावर आपण डाई पण करत होतो तेव्हा, तर मरून, नेव्ही ब्ल्यू, डार्क ग्रीन, पीच, ऑरेंज, सिल्क, पश्मिना और द पश्मिना वूल ब्लेंड इज ऑल्सो यूज. म्हणजे हे सिल्क अजून वूल मिळून पण शॉल झालेले आहे.
तर स्टिचेस तेव्हाच्या याच्यात चेन, डार्लिंग, स्टेम, समटाइम्स नॉट स्टिच कॉल्ड दुरी, फ्रेंच नॉट, अजून बुलियन नॉट. हे नॉट वाले स्टिचेस माहित आहे? गोल गोल गाठ्या सारखे, म्हणजे 2-3दा सुईवर गोल फिरवत होतो, अजून सुई ओढून घेत होतो. अजून बुलियन नॉट्सला खूपदा आपण गुंडाळतो सुईवर, अजून त्याच्यानंतर ओढतो. वेगळे वेगळे स्टिचेस तयार होतात. तर हे नॉटिंग जे आहे त्याला आपण दुरी करून म्हणतो. तर मोटिव्ह, नॅचरल मोटिव्ह लाईक पॅरेट, हे काही जास्त करून तर जॉमेट्रिकल शेपच राहत होते. लोटस, लिली, सॅफ्रॉन, ग्रेस, चेरी, आमंड, हे सर्व मोटिव्ह राहत होते. याच्यावर आपण एम्ब्रॉयडरी करत होतो डिझायनिंगवर. हे जसं फ्लावर, हे आता फ्लावर जसं फूल राहत असेल तसंच आहे, पण हे कार्पेटवर केलेलं आहे. ठीक आहे. विविंग, हे बेडशीट, ब्लँकेट, जॅकेट, हे सर्व तुम्ही लोकांनी बघितलंच असेल. कशी जायची. फुलकारी माहित आहे? कारी मीन्स वर्क, फूल मीन्स फ्लावर. फूलों की क्यारी करून म्हणतो. हे सर्व जागा आहे ज्याच्यात फुलकारीचं काम आता पण होते. काही जेव्हा भारत अजून पाकिस्तान डिव्हिजन झालं तर काही भाग आपले पाकिस्तानमध्ये गेले होते. तर हे पेशावर, रावलपिंडी, हजीरा, जेलम, हे सर्व जी जागा आहे तिथे फुलकारीचं काम आता पण होते, हे एम्ब्रॉयडरीचं. अजून भारतात जे आहे ते अमृतसर, जलंधर, अंबाला, लुधियाना, पटियाला, नाब, जिंद, हे सर्व याच्यात होत आहे. तर याच्यावर पण स्टिचेस काही पूर्ण स्टिचेस नाही होत एकासोबत, पण ही सर्व डार्लिंग स्टिच म्हणजे सॅटिन स्टिच आहे. डार्लिंग, रनिंग, हेरिंग बोन, स्टेम स्टिच अँड स्टेल स्टिच. याच्यात डाई, दोऱ्यांना डाई करत होतो. तर अनट्विस्टेड दोरे माहित आहे का? सिल्कचे अनट्विस्टेड राहतात. आपले जे अँकरचे कॉटनचे जे दोऱ्या राहतात थ्रेड एम्ब्रॉयडरीचे, बघितले आहे का? येस मॅम. अँकर कंपनीचे, तर ते ट्विस्टेड आहे. अजून सिल्क, जसं अँकरची लोकरीचं बंडल राहते तसं सिल्कचं पण राहते, सिल्क थ्रेड एम्ब्रॉयडरीसाठी. तर ते अनट्विस्टेड राहतात, म्हणजे सरळ सरळ दोरे राहतात. तर ते खूप नाजूक राहते सिल्क थ्रेड. ट्विस्ट केलं की त्याच्यात स्ट्रेंथ वाढतं, माहित आहे ना? टेक्सटाईल मध्ये केलं असेल कदाचित, वाचले असेल हे टॉपिकवर. समटाइम्स ब्लॅक अँड व्हाईट कॉटन थ्रेड कॉल बंडी आर यूज. हे काही विशेष दोरे राहतात किंवा स्टिचेस आहेत. फॅब्रिक खद्दरचे कापडच राहते फुलकारीमध्ये, जे थोडंसं जाडसर अजून रफ राहते. कोर्सर मीन्स रफनेस, सरफेस स्मूथ नाही राहत, असे खरबूज राहतं ते कापड. लूज वीव कॉटन फॅब्रिक, म्हणजे जास्त टाईट कॉटन विविंग नाही राहत. दोरेच तसे राहतात. जेव्हा कापड विणकाम होतात तर एक खूप रफ कापडचं फील येतं. अजून त्याच्यावर हे लोक मग एम्ब्रॉयडरी करतात. याच्यात दोरे जे राहतात ते सिल्कचे पण राहतात, अजून कॉटन थ्रेडचं पण यूज करतात. कलर्स ब्राईट कलर्सच राहतात, कारण की तुम्हाला सांगितलं होतं की पोरींचं जेव्हा लग्न होतं तेव्हा हे लोक आपल्या पोरींना ती शॉल देतात. म्हणजे माहेरचे लोकांकडून ती शॉल म्हणजे खूप कंपल्सरी वस्तू राहते की हे पाहिजेच पाहिजे. महाराष्ट्रीयन मध्ये जसं नथ राहते ना महत्वाची, तसं पंजाबमध्ये लग्न झालं की ते दुपट्टा
डोक्यावर पाहिजे राहते बाहेरचं. तर थ्रेड रेड, ऑरेंज, ग्रीन, व्हाईट हे सगळं ब्राईट कलर झालंय. हे कोणते रंग आहे जास्त करून सर्व? रेड, ऑरेंज कोणतं कलर स्कीम येऊन जाईल याच्यात? ग्रीन. दोन्ही कलर स्कीम आहे की एकच कलर स्कीम आहे? वॉर्म कलर, कूल कलर. रेड, ऑरेंज कोणते कलर येतात? विसरले का? काय मॅम? रेड अजून ऑरेंज कोणते कलर स्कीम मध्ये येतं? हे बघ, हे फुलकारीचं पिक्चर आहे, जॉमेट्रिकल शेप यूज केलाय. छोटे छोटे हे सॅटिन स्टिचेस आहे, म्हणजे दोरा इथून घेतलं तर इथून, त्याच्यामुळे हे जास्त डिव्हिजन दिसत आहे आपल्याला. ठीक आहे. हो. अजून याच्या खाली म्हणजे हे दोन इकडे पण दोऱ्याने केलेलं आहे फिलिंग काम, इकडे पण आहे. तर खालचं जे कापड आहे ते दिसत नाही आहे. म्हणजे हे पद्धतीने पूर्ण ते एम्ब्रॉयडरी केलेली जाते, म्हणजे नुसतं तुम्हाला वरून एम्ब्रॉयडरीज दिसणार भरून पूर्ण, खालचं कापड दिसतच नाही. ठीक आहे. हे जसं एज टू एज पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे. हे जे आहे हे रंग, हे पण एम्ब्रॉयडरीचे दोरे आहेत. अजून हे मधून काही चेन स्टिच नंतर किंवा स्टेम स्टिच केली असेल रनिंग स्टिच. याला तुम्ही झूम करून बघाल तर तुम्हाला माहित पडेल की पूर्ण कापड एम्ब्रॉयडरी करून आहे. तर हे छोटंसंच दिसत आहे आपल्याला साईड टेबल्सला जसं, पण ही शॉल इतकी लांब नाही राहत, हे मोठी असेल, पण हे जे छोटंसं दिसत आहे ते पूर्णचं पूर्ण एम्ब्रॉयडर्ड राहते. ठीक आहे. आता हे पांढरं जे दिसत आहे तिथे पांढऱ्या रंगाचं काही केलंच असतं, हे कापडचं पांढरपणा नाही आहे. ठीक आहे. फुलकारी म्हणजे पूर्ण पॅक एम्ब्रॉयडरी राहतं. हे सिल्कचं कापड आहे, त्याच्यावर बेडशीट फुलकारीने केलेली आहे. आजकाल हे असं ट्रान्सपरंट, हे कापड ट्रान्सपरंट आहे वाट दिसून राहिला आपल्याला, कारण की मागे काय आहे खाली काय ठेवलंय ते पण दिसत आहे कपड्यामध्ये. तर आता हे शिफॉन जॉर्जेटवर हे एम्ब्रॉयडरी केलेली जाते, पण आधी ते खद्दरचं कापड ही राहत होतं, कॉटन रफ कापड. हे फुलकारी आहे. आता आपण कलमकारीकडे आलो. कलमकारी हे जास्त करून तर कसं जे मंदिर राहत होते ना आधीचे काळाचे, तर देवी किंवा कोणती पण प्रतिमा आहे देवाची, त्याच्या मागची जी भिंत राहत होती त्याच्यावर खूप म्हणजे असं डेकोरेटिव्ह काही ठेवायचं आहे, तर लोक असे पडदे लावत होते आपली एम्ब्रॉयडरी, म्हणजे हे जे एम्ब्रॉयडरी ट्रेडिशनल जे काही आहे ते करून मागे डेकोरेट करत होते. तर हे आंध्र प्रदेशची आहे, कलमकारी म्हणतात. तर हे कलमकारी म्हणजे एक मेथड ऑफ नॅचरल डाईज ऑन कॉटन ऑर सिल्क विथ पेन और कलम. त्याच्यामुळे कलमकारी मीन्स, कारी मीन्स वर्क आहे माहित आहे, फुलकारी, फुलांचं काम करून हे आहे. तर कारी मीन्स वर्क आहे, कलम मीन्स पेन. ठीक आहे. त्याच्यामुळे हे याचं नाव कलमकारी करून ठेवण्यात आलं होतं. इट्स अन हँड पेंटिंग प्रोसेस. याच्यात पेंट, रंग जे आहे त्याच्याने आपण कपड्यावरच डायरेक्ट पेंटिंग सारखं हे करतो. अजून हे व्हेजिटेबल डाईज राहते. आता हे फॅशन झालेलं आहे की याच्यात सिंथेटिक अजून ऍस्थेटिक डाईज पण यूज करतात.
ठीक आहे. व्हेजिटेबल डाईज हे ट्रेडिशनल जे आहे ते व्हेजिटेबल डाईज म्हणजे नॅचरल डाईज आर यूज्ड अँड द फॅब्रिक इज पेंटेड विथ द कलम. Temples were the major inspiration of this design of कलमकारी. जे मोटिव्ह यूज होत होते ते मंदिर, देव हेच म्हणजे जे काही जसं फूल आहे, काही देवांचे वाहन राहतात. कोणत्या देवाचे पिकॉक आहे, हत्ती आहे, उंदीर आहे. तर हे सर्व ते आपल्या एम्ब्रॉयडरी मध्ये काढत होते. The motifs were the sun, temple, god, goddesses, trees of life, elephant, swan, tiger, deer, scenes from Ramayana and Mahabharata. तर हे सर्व ते लोक पूर्ण म्हणजे कपड्यावर पेंटिंगनी करत होते. हे आहे कलमकारीचं. कलमकारी ड्रेसेस मध्ये पण आपल्याला कलमकारीचे भेटून जातात कापड. दुपट्टा झालं, ड्रेस मटेरियल झालं, याच्यात तुम्हाला कलमकारी साडी पण कलमकारीची आहे. तर किती वेळ लागत असेल, हे ट्रेडिशन केव्हापासून चालत आहे. हे पद्धतीच्या कपड्यावर प्रिंट असेल तर हे कलमकारीचे हे वॉल हँगिंग आहे, म्हणजे भिंतीवर शोपीस सारखं. असे बेडशीट पण तुम्ही लोकांनी बघितले असेल बाजारात, हे प्रिंटचे. तर हे कलम राहते पेन सारखं, जे हळूहळू डिप करून फिलिंग म्हणजे टूल्स बघितले आहेत का कलमकारीचे. आता तर पेंटिंग हे ब्रशेस आहे, पण हे कलमकारीचं वेगळंच राहते. मधुबनी ऑफ बिहार हे अगेन मिथिल पेंटिंगच आहे. ठीक आहे. ज्याच्यात मोटिव्ह ट्रेडिशनल रामायण, महाभारत, शिव म्हणजे हे सर्व टोटली रिलिजियस मोटिव्ह राहतात. जनरली नो स्पेस इज लेफ्ट एम्प्टी. द गॅप इज फिल्ड बाय पेंटिंग ऑफ फ्लॉवर्स, बर्ड्स. म्हणजे याच्यात पण पूर्ण ही जी मधुबनी क्राफ्ट आहे किंवा पेंटिंग, मिथिला पेंटिंग म्हणजे मधुबनी पेंटिंग, तर याच्यात पण कापड दिसत नाही, पूर्ण पॅक राहतात. ठीक आहे. हे हे बॉक्सेस आहेत, ट्रे आहे, ट्रेवरची पेंटिंग, हे साडीवर आहे. हे पेपर वेट आहे ना, जे तुम्हाला वरती दिसत आहे ना गोल गोल अंड्यासारखे, ते पेपर वेट्स आहे. बांधणी ऑफ तुम्हाला कोणी सांगितलं होतं ब्लॉक प्रिंटिंग बद्दल सांगाल मला, शोधलं आहे का? बांधणी ऑफ Rajasthan and Gujarat. The term Bandhni is derived from the Sanskrit word bandha, means to tie. किसी चीज को हम लोग बांधते हैं, मतलब उसको किसी चीज से काहीतरी दोरीने आपण काही वस्तू बांधत आहोत, त्याला आपण बांधणं म्हणतो ना, टू टाई. तर बांधणी मीन्स बांधूनच हे करतात. छोटे छोटे मण्या किंवा छोटे दगड, कॉईन, त्याने आपण जे धान्य आहेत ते पण बांधून आपण करू शकतो. थोडेसे तांदूळ एका जागेवर टाकले, अजून त्याला बांधून हे केलं तर ते बघितलंय. हो मॅम, केलं होतं मॅम आम्ही फर्स्ट इयर मध्ये. तर ते सर्व खूप आधीच्या काळापासून चालू आहे हे पद्धत. तर हे
टाई अँड डाई अजून बांधणी म्हणजे एक वस्तूला घेऊन आपण बांधून काहीतरी काम करत आहोत. तर याला आपण टाई अँड डाई, अजून कापड राहते कॉटन अँड सिल्क. सिल्कचे पण कापडवर काही रंग हे होतात, तर काही नॉर्मल जसं कॉटन मध्ये नॅचरल कलर्स जे आहे ते कॉटन खूप लवकर ऍब्झॉर्ब करून घेतो, म्हणजे शोषून घेतो ते रंग. अजून सिल्क तितकं याच्यानी नाही करत, तर ते सिल्क साठी काही वेगळे डाईज वापरले जातात. तर कलर्स गुजरातमध्ये खूप ब्राईट कलर्स यूज होतात, येलो, रेड, ग्रीन, ब्लॅक. अजून डिझाईन मध्ये अगेन डॉट, स्क्वेअर, वेव्ही लाईन, लहरिया जे डाई राहते. तर हे सर्व पण वेगळे वेगळे राज्याचे वेगळे वेगळे कोपऱ्याचे, म्हणजे ती एक स्पेशालिटी आहे की लहरिया हे कास्ट घालते, मग मिररवर दुसरे लोक घालतात. तर हे सर्व स्टडी जी आहे, जसं आता आहे त्यात तुम्हाला लोकांना हे सर्व डॉटेड वाले आहेत ना, हे पण डॉट्स आहेत. तर हे लोक हे पद्धतीने छोटे छोटे याचं बांधून तर विचार करू शकतात की साडीवर डिझाईन करून त्याला बांधण्यासाठी किती महिने लागत असेल किंवा किती दिवस लागत असेल. हे एका दिवसाचं काम नाही आहे. काय काय बांधून केलं होतं तुम्ही लोकांनी काम? मॅम ही वर्क. जसं साडीवर ही प्रिंट दिसत आहे ना बांधणीची, हा. सेम ही डिझाईन केली होती. तर त्याच्यात काय घेतलं होतं? मोऱ्या घेतले होते की थोडेसे मोठे दाणे काही, की दगड छोटे छोटे होते? काय घेऊन बांधलं होतं? असं पेंटनीच केलं होतं मॅम. पेंटनी केलं होतं? हा, मतलब जशी डिझाईन आम्ही ते कार्डेड शीटवर केलं होतं. कपड्यावर नाही केलं होतं? नाही, कपड्यावर नाही सांगितलं होतं मॅमनी. होतं हे, म्हणजे हे जे कापड आहे ना, हा, तर कपड्याच्या मागच्या भागाने मोहरीचे दाणे किंवा आपले काबुली चणे माहित आहे? हो हो. तर ते असे धान्य जे दाणे राहतात, जे आपण जेवणात खातो, ते दाणे सारखे किंवा दगड, गावाचे लोक आता तिथे नाही भेटणार, तर दगड बांधून, म्हणजे मागे जसं नाही कापडचे आत हे टाकून दोरी बांधून घेत होते, तर हे जे दोरी बांधत होते, अजून जे दगड ठेवत होते जी जागा, तर हे थोडे थोडे दुरून, म्हणजे ते पांढरं, म्हणजे जे बांधले गेले आहे जागा, तिथे रंग जातच नव्हता. अजून बाकीच्या जागेत रंग जात होता. हो मॅम. ते माहित आहे ना प्रोसेस? हो हो मॅम, ते सांगितलं होतं मॅमनी. पण तुम्ही लोकांनी हे केलं नाही. हो. शीटवर केलं होतं पेंटिंग. मला वाटलं चिकनकारी लखनऊ उत्तर प्रदेशची आहे. आता लखनऊ, रामपूर, वाराणसी, अलाहाबाद हे सर्व इथे काम होते. ट्रेडिशनली हे जेव्हा आला होता तर व्हाईट कापड्यावरच राहत होतं, अजून पांढराच दोरा वापरत होते. तर जे कापड राहत होतं ते ट्रान्सपरंट कापड राहत होता. ऑर्गॅन्झा कापड आहे, जे कडक पण राहत होते कापड, म्हणजे स्टार्च राहत होतं याला. जसं कॉटनची साडी कोणी नवीन घेतली तर कशी कडक राहते, तर तसं ऑर्गेन्झा कापड पण कडक राहत होतं, पण ट्रान्सपरंट, म्हणजे तू कपड्यामधून तिकडचं पाहू शकत होत असे असतं. अजून याच्यावर नुसतं हेरिंग बोननी एम्ब्रॉयडरी होत होती. आता तर बरंच काही म्हणजे आहे फॅशन मध्ये, पण व्हाईट वर्क किंवा व्हाईट ऑन व्हाईट वर्क पण म्हणत होतो याला. ठीक आहे. अजून हे याला शॅडो वर्क पण म्हणतो.
चिकनकारीला, कारण की हेरिंग बोन जे करत होतो ते मागच्या भागाला राहत होती. म्हणजे जे उलटा साईड आहे तिकडे एम्ब्रॉयडरी होत होती. अजून जे उलटा भाग आहे एम्ब्रॉयडरी करताना, जसं आपण कपड्यावर हेरिंग बोन करत आहोत, तर जे मागे तुझी जी डिझाईन येणार आहे ते तुझं ड्रेसचा समोरचा भाग आहे सपोज. तसा विचार करून चल. कळतंय? हो. ठीक आहे. मागचं जे हेरिंग बोन करताना दोन्ही असे रनिंग स्टिच दिसते पॅरलल. अजून समोर असं क्रॉस दिसेल आपल्याला. मागे रनिंग स्टिच येईल ना, कारण की सुई आपली वर अजून खाली मूव्ह होत आहे. हेरिंग बोन स्टिच याद आहे, आठवत आहे ना? जाली वर्क, कट वर्क हे सर्व याच्यात पण अनट्विस्टेड थ्रेड राहत होते. सॅम्पल दाखवते. हे बघ, हे तुमचं सपोज हेरिंग बोन आहे. याला मोठं करतं हे वाले ड्रेसला मोबाईलवर हो. केलं. हो. तर हे जे मागे हे भागात जे दिसत आहे, शॅडो दिसत आहे, हो. मागचे जे दोरे वापरले गेले आहे क्रिस क्रॉस दिसत आहे. हो मॅम. अजून इथे रनिंग स्टिच दिसत असेल हलकीशी, थोडी 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 हो. डॉट डॉट करून हो दिसत आहे. दिसत आहे ना. तर हेरिंग बोन जे आहे तर मागे हे असे रनिंग स्टिच सारखे आपले दोरे दिसतात. हेरिंग बोनचं सॅम्पल बघत म्हणजे प्रोजेक्ट ते आहे केलेलं, सॅम्पल जेव्हा केले होते, तर याला शॅडो वर्क पण म्हणतात. लखनौची जी चिकनकारी आहे त्याला शॅडो वर्क पण म्हणतात. कारण की आपल्याला जे आता हे रंगीन कापड आहे, नाही तर हे असं व्हाईट ऑन व्हाईट, म्हणजे कापड पण व्हाईट राहत होतं, अजून दोरा पण व्हाईट एम्ब्रॉयडरी. तर हे ट्रेडिशनल चिकनचं म्हणजे जेव्हा आधीपासून जे चालत आहे ट्रेंड, तर हे व्हाईट ऑन व्हाईटच लखनौचं स्पेशालिटी आहे ती. हे लखनौचे अजून एक आहे, हे जाली म्हणजे कसं कटवर्क सारखं राहत होतं. हे कुशन कव्हर्स आहेत. अजून टेबल क्लॉथ इतकं महाग. कॉटन हे बघ, हे म्हणत आहे हे पद्धतीचं साडी खूप महाग भेटते. म्हणजे लोएस्ट प्राइस चालू होईल तर 12,000 पासून साड्या चालू आहेत. चिकनचं पूर्ण जे साडी आहे, हे तुम्हा लोकांना आता कलर मध्ये दिसत आहे, नाही तर पांढरवर पांढरी दोरेचं काम आहे. तर तुम्ही फायनल इयर मध्ये कधी असं प्रोजेक्ट घेतला फॅशन शो मध्ये, तर तुम्ही लोक एम्ब्रॉयडरीचं पण विषय घेऊन करू शकता. पण हेच की एम्ब्रॉयडरी करावी लागेल. क्रॉस स्टिच आहे हे. अजून फिश बोन पण यूज होत होती चिकनकारी मध्ये. बट हे साईड मध्ये बटन होल स्टिच एजिंग साठी. हे बुक कव्हर. तुम्ही लोकांनी काय काय आर्टिकल्स केले होते प्रोजेक्ट मध्ये? केलं होतं का काही? बनवलं होतं ड्रेसवर सॅम्पल किंवा छोटे छोटे सॅम्पल करून ठेवल्या? हो मॅम. सॅम्पलच करून ठेवल्या? हो मॅम, सॅम्पल्स केले होते फक्त. आर्टिकल्स करायचं असेल तर बुक कव्हर करून बघा. हो. कारण की हे पुस्तकं बघून
चांगलं वाटत आहे की असं पण करू शकतो कारण कसोटी एक आहे जे सूती मीन्स कॉटन थ्रेड अगेन स्काई मीन्स हँड ठीक है Kasuti is the world famous embroidery of Karnataka stage. The word Kasuti can be analyzed as sky meaning hand and Suti means cotton thread. Other centers of production are the Bilaspur, Dharar, Bengal, Jamkhadi district. हे सर्व जागा आहे जिथे हे काम जास्त करून होते. याच्यात अगेन geometrical shapes, vertical stitches are vertical and horizontal, diagonal. हे क्रॉस स्टिच कापड जे आहे त्याच्यात जास्त करून होते. सॅम्पल हे क्रॉस कोणतं कापड आहे? मॅटी क्लॉथ आहे. ज्याच्यावर हे असे पॅटर्न्स वेगळे वेगळे पॅटर्न्स तयार होतात. टेम्पल हे टेम्पल आहे. स्टेअर्स, टेम्पल, फूल, फ्लॉवर, लोटस हे लोटस, पिकॉक. तर हे काउंट सोबत करावं लागतं म्हणजे एखादा सुई तुमची किंवा दोरा ते कॅल्क्युलेशन चुकला की पूर्णचं पूर्ण हे काढावं लागतं तिथे. ठीक आहे. हे कळत आहे का कसं झालं असेल? हे केलंय हे कपड्यावर टेनिस मॅटी काय म्हणतात त्याला. हे सारी ब्लाउज पॅटर्न हे पर्सेस आहेत. काथा बेंगॉलची आहे. अगेन कॉटन फॅब्रिक राहत होतं जास्त करून तर पांढरं किंवा ग्रे कलर. अजून हे 18th सेंचुरी मध्ये कमर्शियली यूज झालं म्हणजे हे एक्सपोर्ट किंवा कशासाठी वापरले असेल तर फर्स्ट टाइम 1875 18th सेंचुरी मध्ये ईस्ट अँड वेस्ट बेंगॉलचं हे सर्वात जास्त प्रसिद्ध म्हणजे एम्ब्रॉयडरी वर्क आहे काथा. इथे एम्ब्रॉयडरीचे मोटिव्ह फिश, मिरर, comb, human figures, the day by day life scenes from Ramayana and Mahabharata. Lotus is the most widely used in Katha motif. फुलांचं काथा मोटिव्ह मध्ये रनिंग स्टिचेस वापरले जातात. हा रनिंग स्टिचनी पूर्ण फिलिंग राहते काथामध्ये. बेंगॉलमध्ये दुसरं कोणतेही स्टिचेस यूज होत नाही, नुसतं रनिंग स्टिच राहते. म्हणजे रनिंग स्टिचनी तुम्ही हे पूर्ण भरून राहिले. रनिंग स्टिच दिसत असेल कदाचित. काही कॅल्क्युलेशन काही नाही राहत. हे जे थेंब 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 दिसत आहे तुम्हा लोकांना हे पूर्ण रनिंग स्टिचनी फिलिंग आहे. ही पूर्ण डिझाईन रनिंग स्टिचनी केलेली आहे. हो हो रनिंग स्टिच. दुसरे कोणतेही स्टिचेस नाही होत. काथा वर्क मीन्स तुमचं रनिंग स्टिच आहे. स्टिचेस मध्ये नाही बघितलं का
रनिंग स्टिच इकडे स्टेम स्टिच म्हणजे बॉर्डर वर स्टेम स्टिच राहते. सॅटिन हे सॅटिन आहे. डार्लिंग ते पण सॅटिन स्टिच आहे. म्हणजे स्ट्रेस स्टिच जास्त आहे. रनिंग स्टिचनी पूर्ण फिलिंग करतात. हे जे दिसत आहे कपड्यावरचं क्विल दिसत आहे येस मॅम. ते इथून हे कापड आहे पण इथून पण दोरा हे केलेलं आहे. म्हणजे जसे आपण बोचऱ्या शिवतो ना 2-3 कापड आजीचं लुगडं आहे किंवा काही तर ते पूर्ण एक चिरी म्हणजे 4-5 थर एका सोबत आपण रनिंग स्टिच करतो. तर तेच पद्धतीने हे पूर्ण रनिंग स्टिच. आता हे रनिंग स्टिच आहे छोटे छोटे. इकडे मोठे केले आहेत. अजून काही दुसरे स्टिचेस पण यूज करायचे आहेत तर ते सॅटिन स्टिच ते पण स्ट्रेस स्टिच आहे. सॅटिन म्हणजे ते रनिंग सारखंच आहे स्ट्रेस. व्हेरिएशन नुसतं आणायचं आहे. बॉर्डरसाठीच नुसतं स्टेम स्टिच यूज होत आहे. ठीक आहे. स्टेम स्टिच कंटिन्युएशन मध्ये राहते. गॅप नाही दिसत आपल्याला स्टेम स्टिच मध्ये. हे बघ. अजून बाकीची जी फिलिंग आहे हे रनिंग स्टिच आहे पूर्ण. आता हे रनिंग स्टिच मध्ये एक क्रिस क्रॉस केलं आहे. इकडून पण आहे अजून इकडून पण गेला तर ते एक डिझाईन तयार झाली. तर हे काही वेगळे वेगळे पॅटर्न्स आहे. साडी पण राहते रनिंग. हे जे पदर आहे हे पण एम्ब्रॉयडरी वरच पूर्ण साडी आहे. असं असते. ट्रेडिशनल वोवन इकत जामदनी पटोला पोचमपल्ली बलुचरी साडी ब्रोकेट हे सर्व विविंग वोवन जे ट्रेडिशनल वोवन फॅब्रिक्स आहे ते आहे. आता बलुचरी साडी मुर्शिदाबादचा आहे. बलुचरी refers to the traditional weaving of silk saree with floral and geometrical silk brocade design on it. बलुचरी बुट्टेदार. तर बुटे आता बुटे म्हणजे काय जे छोटे छोटे एम्ब्रॉयडरीचे डिझाईन्स राहतात ना त्याला बुटे म्हणतात. जसं आंबाच्या आकारचा किंवा याच्यात मोटिव्ह जे स्टायलाइज ट्रीज आहे म्हणजे झाडं आहे पण झाडांचे आकारला काही वेगळं स्वरूप दिलं असेल. ते मॅन रायडिंग ऑन द हॉर्स घोड्यावर आहे कोणी म्हणजे हे सर्व एक स्टोरी सारखं. वेस्ट बेंगॉलची डार्क रेड अँड ब्ल्यू कलर यूज सिल्क जास्त तर सिल्कवर काम होते. हे ब्रोकेट हे तर विविंग आहे टोटली हँडलूम विविंग. सिल्वर थ्रेड यूज होते. साडी तुमचे हे ब्रोकेट सिल्क किंवा सेमी सिल्क चे कापड हे जे आहे ना हे त्याला ब्रोकेट म्हणतात. हे बुटे आहे. मध्ये जे असे सिंगल सिंगल पीस हे निळा जे दिसत आहे तर हे बुटे याला बुटे म्हणतात. कलर तर ब्राईट राहतात. मोटिव्ह मध्ये एलिफंट पेन पॅरेट महाभारताचे स्टोरी गोल्डन थ्रेड फॉर द ओल्डर टाइम अँड नाउ डेज मेटॅलिक थ्रेड आर यूज. आता तर गोल्ड अजून सिल्वरचे दोरे नाही भेटत. आधीची साडी जी राहत होती तर हे जे बॉर्डर्सचे आहेत किंवा जे काही यूज होत होते ते सोन्याचे तार राहत होते. बरेचसे म्हणजे राजा महाराजा जे मराठा किंगडम होतं त्या काळात तर तेव्हा पैठणी स्पेशली जी साडी आहे त्याच्यात पण सोन्याचे दोरे राहत होते. म्हणजे साडी खराब झाली तर झाली पण सोन्याचे दोरे खराब नाही होत होते. तर ते साडीमधून ते सोनं काढून घेत होते लोक. ऐकलंय काय असं? हो मॅम. ऐकलं? तर ते ट्रेडिशन टेक्सटाईलचं आता पण म्हणजे आपल्याला वाचन आहे. इकत फ्रॉम ओडिसा
हे जे टाय अँड डाय प्रोसेस आहे हे कपड्यावर नाही होत, हे धाग्यावर होते. म्हणजे जे आपण ताना अजून बाणा जे मशीन मध्ये लावतो ना सर्व दोरे, तर हे दोऱ्यांचं डाईंग केले जाते. म्हणजे आधी हे जे यार्न्स आहेत त्याला आपण रंगवतो, वाळायला टाकू. म्हणजे आता डिपेंड करतं की मला कुठे रेड कलर पाहिजे किंवा 2 रंग सोबत पाहिजेत मला. तर कसं हे करणार? धूप छाववाली साडी कशी बनणार? तर हे सर्व जास्त करून आपण यार्न डाय करतो. मग ते दोरे आपण मशीनवर घेतो. तेव्हा जाऊन हे इकतचं हे जे स्पेशालिटी आहे की हे डाई कापड डाईंग नाही राहत. इकडे दोरे डाई केले जातात आधी, त्याच्यानंतर कापड तयार होतं. ठीक आहे. आता हे जसं दिसून राहिलं तर इथे ग्रे कलरचा दोरा तयार असेल डाई केलेला. अजून लाल रंगाचा पण आधीच, म्हणजे हे कपड्या बनल्यानंतर इथे काही केलेलं नाहीये. कळत आहे का? अजून याची मोटिव्ह अजून याचं हे वेगळंच राहते. हे आहे स्पेशली म्हणू शकतो आपण. ओडिसाचं काही दिसलं नाही मला. मॅम टाइम ऑफ झाला. टाइम अप झाला. हो, दुसऱ्या ठीक कोणी जॉईन होते. ठीक आहे. चला बाय. बंद करते.